नमस्कार मैत्रिणींनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागाचा थोडक्यात आपण रिव्ह्यू बघूया. आजच्या भागामध्ये काय काय घडणार आहे तर घडतं असं की कामिनी सरूचं किडनॅपिंग केलेलं असतं. इकडे कमळी अन्नपूर्णाच्या घरी आलेली असते. कामिनी तिच्या गुंडांना ठाम शब्दात सांगते की अन्नपूर्णाची सून माझ्या ताब्यात आहे. तिची मुलगी गौरी कुठे आहे हे कळेपर्यंत तिला अजिबात सोडायचं नाही. दरम्यान कमळीच्या कामिनीच्या हालचालीचा संशयास्पद वाटतं आणि ती कामिनीचा पाठलाग करते. कामिनी ज्या ठिकाणी अन्नपूर्णाच्या सुनेला किडनॅप करून ठेवलेलं असतं तिथे कमळी पोहोचते. कामिनी आता सरूचा जीव घेणार असते, पण त्याच क्षणी कमळी तिथे येते आणि सरू जीव वाचवते. कमळीची नजर सरूवर पडतात तिच्या तोंडातून नकळत आई हा शब्द बाहेर पडतो. हे ऐकताच कामिनीला सगळं सत्य समजतं. कमळी ही अन्नपूर्णाची मोठी नात आणि गौरीची मुलगी आहे. क्षणाचाही विलंब न करता कामिनी गुंडांना कमळीला देखील किडनॅप करण्याचा आदेश देते आणि कमळी व सरू या दोघांनाही बांधून ठेवलं जातं. इकडे राजन एका ठिकाणी थांबलेला असतो. त्याला सतत जाणवत असतं की आज कुणीतरी त्याची खूप आठवण काढत आहे. मनात एक अनामिक भीती आणि उदासीनता दाटलेली असते. तर दुसरीकडे ऋषीने कमळीला कामिनीचा पाठलाग करताना पाहिलेलं असतं. ऋषीच्या मनात एकच शंका येते की नक्कीच काहीतरी मोठी गडबड झालेली आहे. आधी स्केच आर्टिस्टच्या मागे गुंड लागलेले आहेत, आता कमळी कामिनीच्या मागे जात आहे. यामागे काहीतरी गंभीर कारण नक्कीच आहे. ऋषी कमळीचा पाठलाग करत अचानक राजन आणि ऋषीच्या धडक होते. राजन म्हणतो की आज त्याचं मन खूप अस्वस्थ आहे आणि काहीतरी विचित्र घडणार असल्याची जाणीव होते. ऋषीही त्याच भावनेशी सहमत असतो आणि तो राजनला सगळी परिस्थिती सांगतो. दोघे मिळून कमळी आणि सरूला शोधायला निघतात. दरम्यान स्केच आर्टिस्टने अन्नपूर्णाच्या मोठ्या नातीचं म्हणजेच कमळीचं स्केच काढलेलं असतं. ही माहिती अन्नपूर्णाला सांगण्यासाठी तो बंगल्यावर येतो, पण वॉचमन त्याला आत सोडत नाही. कामिनीने त्याच्या मागे गुंड लावलेले असतात. जीव वाचवण्यासाठी पळताना तो ऋषीला धडकतो आणि सगळी हकीकत सांगतो. ऋषी त्याला वाचवतो, पण नंतर स्केच आर्टिस्ट तिथून निघून जातो. इकडे अन्नपूर्णाला कामिनीच्या बोलण्यामुळे खूप वाईट वाटलं असतं. कामिनी तिला सांगत असते की तिची नात जिवंत आहे, पण अन्नपूर्णा ठामपणे म्हणते की तिची नात जिवंत आहे आणि ती 15 दिवसाच्या आत घरात परत येईल. कमळी अन्नपूर्णाला धीर देते, पण तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. कमळीच्या मनात विचार सुरू असतो की इतकी चांगली सून आणि नात असताना गौरी एवढी वर्ष या घरापासून दूर का राहिली? यामागे कोणाचा तरी हात आहे का? नक्कीच काहीतरी लपलेलं सत्य आहे. याच दरम्यान कमळी चुकून कामिनीच्या फोनवरचं बोलणं ऐकते. कामिनी स्पष्टपणे म्हणत असते की गौरीने जर मुलीचं ठिकाण नाही सांगितलं तर तिला संपवून टाकेल. हे ऐकून कमळी हादरून जाते आणि कामिनीचा पाठलाग सुरू करते. कामिनी एका गोदामात सरूला धमकावत असते. सरू कितीही छळ सहन करत असली तरी ती आपल्या मुलीचं ठिकाण सांगायला नकार देते. कामिनी चाकूने हल्ला करणार तितक्यात कमळी तिथे येते आणि सरूचा जीव वाचतो. पुन्हा एकदा आई हा शब्द बाहेर पडतो आणि सगळं सत्य उघड येतं. तेवढ्यात ऋषी राजन तेथे पोहोचतात. जोरदार झटापट होते. गुंडांना पराभूत केलं जातं. सरूकडे पाहताच राजन ओळखतो की हीच गौरी आहे. कमळी हीच त्याची नात आहे. क्षण खूपच भावनिक असतो. राजन, सरू आणि कमळी तिघेही एकमेकांना मिठी मारतात. ऋषीलाही सगळं सत्य समजतं आणि तो खूप आनंदी होतो. तर मित्रांनो, हा जबरदस्त ट्विस्ट कसा वाटला आणि पुढचा भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.